नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 29 जुलै 2026 बुधवारी आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेचा दिवस हा आपल्या गुरूंना मानवंदना करण्यासाठी असतो. आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेची पूजा घरच्या घरी कशा प्रकारे करायची, गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरच्या घरी स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद कसं द्यायचं, कोणता मंत्र म्हणायचा आणि पूजेमध्ये गुरुपद देताना वापरलेल्या नारळाचं नंतर काय करायचं याबद्दल माहिती पाहणार आहोत. आणि म्हणून माहिती कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत ऐका. बघा, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना देवांपेक्षाही श्रेष्ठ स्थान दिलेलं आहे. कारण देव आपल्याला जन्म देतो, पण आपल्या आयुष्याला, आपल्या जीवनाला योग्य दिशा देण्याचं काम, योग्य वळण देण्याचं काम हे आपले गुरु करत असतात. गुरु आपल्याला आयुष्यातील प्रत्येक वाटेवर मार्गदर्शन करतात, योग्य निर्णय घेण्याची ताकद देतात किंवा कठीण काळामध्ये कशा प्रकारे संघर्ष करायचा हे फक्त आपल्याला आपले गुरु शिकवत असतात. आणि म्हणून जर तुम्ही अजूनपर्यंत कोणालाही आपलं गुरु करून घेतलं नसेल, आपलं गुरुपद कुणाला दिलं नसेल, तर या गुरुपौर्णिमेला नक्कीच एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या इष्टदेवतेला आपलं गुरुपद द्यायचं आहे. आता बघा, प्रत्येक स्वामी सेवेकरासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना आपलं गुरुपद द्यायचं असतं. आता गुरुपद हे आपल्याला प्रत्येक वर्षी प्रत्येक गुरुपौर्णिमेला द्यायचं असतं. म्हणजे मागच्या वर्षी जर तुम्ही गुरुपौर्णिमेला स्वामी समर्थ महाराजांना आपलं गुरु करून घेतलं असेल, गुरुपद दिलं असेल, तर या वर्षी सुद्धा तुम्हाला परत स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद द्यायचं आहे, आपलं गुरु बनवून घ्यायचं आहे. आता जे नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांनी या गुरुपौर्णिमेला न चुकता केंद्रामध्ये जाऊन स्वामी समर्थ महाराजांना आपलं गुरुपद द्यायचं आहे, आपलं गुरु करून घ्यायचं आहे. आता बघा, आपण गुरुपौर्णिमेची पूजा आपल्याला घरच्या घरी कशा प्रकारे करायची आहे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहे याबद्दल बघू. तर बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला आंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहे आणि जमल्यास पिवळ्या रंगाचे कपडे घाला. त्यानंतर आपल्या घराची स्वच्छता करा. घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करा. सुंदरशी रांगोळी काढा घरासमोर आणि त्यानंतर आपली देवपूजा करा. जर तुम्हाला गुरुपौर्णिमेची स्वतंत्र पूजेची मांडणी करायची असेल तर तुम्ही देवघराजवळची जागा स्वच्छ करा. त्यावर एक पाट किंवा चौरंग ठेवा, पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरा आणि मग यानंतर आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती एका ताम्हणामध्ये ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक पाण्यानं करा किंवा पंचामृतानं करा. अभिषेक करत असताना गणपती अथर्वशीचं पठण करा आणि अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून त्या चौरंगावर आपल्याला थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवायचे आहे. हळद कुंकू अर्पण करून गणपती बाप्पांची मूर्ती तिथे आपल्याला ठेवायची आहे. आता यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तो फोटो त्या चौरंगावर ठेवायचा आहे किंवा जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. आता जेव्हा आपण अभिषेक करणार आहोत गुरुपौर्णिमेच्या दिवशी, तेव्हा आपल्याला जे भांडं आहे ते मोठं घ्यायचं आहे. कारण आपल्याला अभिषेक करत असताना सेवा करायची आहे. सेवा थोडीशी मोठी आहे आणि म्हणून सेवेमध्ये आपण जेव्हा अभिषेक करणार आहे तेव्हा जे अभिषेकाचं तीर्थ आहे ते मोठ्या प्रमाणात तयार होणार आहे आणि म्हणून मोठं भांडं घ्या किंवा परात घ्या. त्यामध्ये स्वामी महाराजां मूर्ती किंवा दत्त महाराजांची मूर्ती ठेवा आणि अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक करत असताना सगळ्यात आधी आपल्याला एकदा स्वामी स्तवन म्हणायचं आहे. एक माळ स्वामी नामाचा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला 16 वेळा पुरुष सूक्ताचं पठण करायचं आहे. 1 वेळा श्री सूक्ताचं पठण करायचं आहे. फलश्रुती म्हणायची नाही श्री सूक्त म्हटल्यानंतर. त्यानंतर आपल्याला 1 वेळा पवमान सूक्त म्हणायचं आहे आणि 1 वेळा रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे. रामरक्षा स्तोत्र हे 9व्या ओवीपर्यंतच म्हणायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना सोबत आपल्याला या सेवा करायच्या आहे. आता जर तुम्हाला कोणतंही स्तोत्र म्हणणं शक्य झालं नाही तर तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करून स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक पाण्यानं करा किंवा पंचामृतानं करा किंवा फक्त दुधाने करा, दह्याने करा, मधाने करा, साखरेने करा किंवा तुपाने करा किंवा चंदनानं सुद्धा आपण अभिषेक करू शकतो. आता यानंतर आपल्याला स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून त्या चौरंगावर थोड्याशा अक्षता आसन म्हणून टाकायच्या आहे आणि हळद कुंकू अर्पण करून आपल्याला त्या अक्षतांवर स्वामी महाराजांची मूर्ती ठेवायची आहे. आता मूर्ती ठेवल्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांच्या आवडीचंही अत्तर लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे. त्यानंतर पिवळ्या रंगाची फुलं स्वामी महाराजांना अर्पण करायची आहे. कापसाचं जे वस्त्र असतं ते वस्त्र स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा, तेलाचा दिवा लावा, धूप लावा, अगरबत्ती लावा. त्यानंतर स्वामी महाराजांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य तुम्ही उपवासाच्या पदार्थांचा दाखवू शकतात किंवा अगदीच खडी साखरेचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकतात किंवा तुम्ही जर स्वामी महाराजांच्या
आवडीचं काही नैवेद्य बनवला असेल, म्हणजेच जर तुम्ही कांद्याची भजी बनवली असेल तर ती ठेवा, किंवा इतर काही वस्तू केल्या असतील तर त्या सुद्धा ठेवू शकतात. आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वांनाच उपवास असतो आणि हा उपवास काही जण संध्याकाळी उपवास सोडून देतात किंवा काही जण एकादशीप्रमाणे उपवास करत असतात. आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे उपवास करायचा आहे. आता स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला जर तुम्हाला केंद्रात जाणं शक्य नसेल आणि मग घरच्या घरीच जर गुरुपद स्वामी महाराजांना द्यायचं असेल तर मग स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. आता नारळ घेतल्यानंतर त्यासोबत आपल्याला खडी साखर आणि एक फूल घ्यायचं आहे आणि ते आपल्या दोन्ही हातांमध्ये धरायचं आहे. आसन टाकूनच बसायचं आहे. आता नारळ दोन्ही हातांमध्ये धरल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांकडे बघून प्रार्थना करायची आहे. स्वामी महाराजांना सांगायचं आहे की हे स्वामी समर्थ महाराज, मी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझं गुरुपद तुम्हाला देत आहे. तुम्ही माझं गुरुपद स्वीकारा, माझे गुरु बना आणि माझ्या आयुष्यामध्ये मला पावलोपावली मार्गदर्शन करा. मला संकटामध्ये धीर द्या, संकटातून बाहेर जाण्यासाठी मला योग्य मार्ग दाखवा आणि मला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक वाटेवर मार्गदर्शन करत राहा आणि तुम्ही माझं गुरुपद आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं स्वीकारा. मला तुमचा शिष्य बनवून घ्या, माझं आणि माझ्या कुटुंबाचं रक्षण करा. असं प्रार्थना करून आपण जो नारळ घेतला आहे तो स्वामी समर्थ महाराजांच्या समोर आपल्याला ठेवायचा आहे चौरंगावर. आता नारळ ठेवून झाल्यानंतर आपण स्वामी महाराजांचा सुरुवातीला जो अभिषेक केला त्या अभिषेकाचं जे तीर्थ आहे ते तीर्थ आपल्याला त्यातील थोडंसं तीर्थ आपल्या उजव्या हातावर घ्यायचं आहे. आणि आता यानंतर आपल्याला आपण सुरुवातीला स्वामी महाराजांचा अभिषेक केल्यानंतर जे तीर्थ तयार झालं होतं ते तीर्थ त्यातील थोडंसं तीर्थ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि स्वामी महाराजांकडे बघून आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र अशा प्रकारे म्हणायचा आहे. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकम तीर्थ जठरे धारयाम्यहम शिरसा धारयाम्यहम. अशा प्रकारे हा मंत्र आपल्याला एक वेळा म्हणायचा आहे आणि आपल्या हातात जे तीर्थ आहे ते तीर्थ आपल्याला पिऊन घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हा मंत्र म्हणून आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना आपलं गुरुपद द्यायचं असतं, स्वामींना आपलं गुरु करून घ्यायचं असतं. तर अशा प्रकारे आपल्याला हा मंत्र म्हणून स्वामी महाराजांना आपलं गुरुपद गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरच्या घरी द्यायचं असतं. आता गुरुपद दिल्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांची आरती करायची आहे. मग तुम्ही स्वामी महाराजांची आरती करा, दत्त महाराजांची आरती करा, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जी आरती करायची ती आरती करा. आरती झाल्यानंतर स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवा. नैवेद्य हा तुम्ही उपवासाच्या पदार्थांचा दाखवायचा आहे. केळीचा नैवेद्य दाखवा किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवा, किंवा जर तुम्ही इतर भाजी चपातीचा किंवा पूर्णावरणाचा नैवेद्य केला असेल तर तो दाखवा. कांद्याची भजी स्वामी महाराजांना खूप आवडतात, त्याचा नैवेद्य दाखवू शकतात. डाळीच्या लाडूंचा नैवेद्य दाखवू शकतात. आपल्या यथाशक्ती नैवेद्य दाखवायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला साध्या सोप्या पद्धतीनं गुरुपौर्णिमेची पूजा करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरच्या घरी स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद द्यायचं आहे. आता जर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी महाराजांच्या केंद्रात जाणं शक्य झालं तर नक्कीच न चुकता गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जायचं आहे. तिथे गेल्यानंतर स्वामी महाराजांना आपलं गुरुपद द्यायचं आहे. बघा, काही कारणास्तव ज्यांना शक्य नाही होत जाणं त्यांनी घरच्या घरीच स्वामी महाराजांना अशा प्रकारे गुरुपद द्यायचं आहे. आता यानंतर दिवसभरामध्ये आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा करायच्या आहे. आता सर्वात पहिली सेवा म्हणजे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा एक पाठ करायचा आहे. एक पाठ म्हणजे 1 ते 21 अध्याय आपल्याला वाचायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला 11 माळी स्वामी नामाचा जप करायचा आहे. 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. पवमान सुक्ताचं पठण आपल्याला 1 वेळा करायचं आहे. जर जमलं तर गुरुचरित्र ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी पठण करायचं आहे. गुरुचरित्र ग्रंथाची अवतरणिका तुम्ही वाचू शकतात. दत्तभावनीचं पठण करू शकतात. घोर कष्ट उद्धार स्तोत्राचं देखील तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी पठण करू शकतात. अशा प्रकारे आपल्याला दिवसभरामध्ये जास्तीत जास्त सेवा स्वामी महाराजांसाठी करायच्या आहे. कारण स्वामी महाराज हे आपले गुरु आहे आणि आपल्या गुरूंसाठी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी काहीतरी करायचं असतं. बघा, स्वामी महाराजांना आपले पैसे नको, आपले लाडू नको, पेढे नको, कोणत्याही महागड्या वस्तू स्वामी महाराजांना नको असतात. स्वामी महाराजांना हवी असते ती आपल्या भक्तांची सेवा. आणि म्हणूनच या गुरुपौर्णिमेला आपल्याला आपल्या स्वामी महाराजांना किंवा आपल्या गुरूंना जी दक्षिणा द्यायची आहे ती दक्षिणा सेवेच्या स्वरूपात द्यायची आहे. दिवसभरामध्ये जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थ मंत्राचा नामजप करा.
त्याचबरोबर अखंड नामस्मरण आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये करायचं आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गाईला भाकर खाऊ घाला किंवा घास खाऊ घाला, कुत्र्याला सुद्धा भाकरी खाऊ घाला. त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला दानधर्म गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. जमल्यास केळी दान करा, पिवळ्या रंगाचे पेढे दान करा किंवा अन्नदान करा. गरीब व्यक्तींना त्यांच्या गरजेच्या वस्तू दान करा. चप्पल, छत्री सुद्धा तुम्ही दान करू शकतात. बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला मोठ्या प्रमाणात दानधर्म करायचा असतो. मग तुम्ही तुमच्या यथाशक्ती कोणत्याही प्रकारच्या वस्तूंचा दानधर्म करू शकतात. पण आपल्याला या गुरुपौर्णिमेला न चुकता स्वामी महाराजांना आपलं गुरुपद द्यायचं आहे आणि न चुकता आपल्या घराजवळील स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये आपल्याला जायचं आहे. आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी जा, स्वामी महाराजांचा आशीर्वाद घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला आपलं गुरु बनवून घ्यायचं आहे. कारण गुरुविन ज्ञान नाही, गुरुविना उद्धार नाही असं म्हणतात. म्हणजेच आपल्या आयुष्यात जर गुरु नसले तर आपल्याला ज्ञानही मिळणार नाही आणि आपला उद्धार सुद्धा होणार नाही. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरूंचं स्थान हे खूप महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरच्याच घरीच स्वामी महाराजांची पूजा करायची आहे. स्वामी महाराजांना आपल्याला गुरुपद द्यायचं आहे. आता बघा, पूजेमध्ये आपण जो नारळ वापरला होता गुरुपद देताना, तो नारळ आपल्याला स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये ठेवायचा आहे. आता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तो नारळ घेऊन जायचा आहे आणि स्वामी महाराजांच्या केंद्रात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात तो नारळ आपल्याला ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे या गुरुपौर्णिमेला आपल्याला पूजा करायची आहे. स्वामी महाराजांना घरच्या घरी गुरुपद द्यायचं आहे आणि जास्तीत जास्त आपल्या गुरूंसाठी या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे, दानधर्म करायचा आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या एका श्लोकामध्येच गुरूंची तुलना ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवतांशी केलेली आहे आणि म्हणूनच या एका श्लोकातूनच आपल्याला कळतं की गुरूंचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये किती श्रेष्ठ आहे, किती महत्त्वाचं आहे. म्हणूनच या गुरुपौर्णिमेला तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना नक्कीच आपलं गुरुपद द्या आणि स्वामी महाराजांच्या जास्तीत जास्त सेवा या दिवशी न चुकता आपल्याला करायच्या आहे. आता माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.